सावित्री, तू इथं काय करतेस? ते मी तुला अक्कल आहे? अक्कल आहे का तुला? तुला शोधून दमलो मी, मूर्ख. तुला कळत नाही का? जाताना सांगून जाता येत नाही? अरे अर्जुन, आपण मुंबईत आहोत, मुंबईत. कळतंय का? अरे काय झालं? गप. हे काय कवटे बैरोगड आहे का? मनात आलं की उठलं आणि फिरायला गेलं? नॉनसेन्स. बोलू? बोल ना आता. त्याचं काय झालं ते मी लवकर उठले होते ना, तू एकदम डाराडूर झोपेत होतास. मग तुला डिस्टर्ब नको करायला म्हणून मग बाहेर पडले. बाहेर पडल्यावर त्या गाडीवाल्यानं माझ्याकडे चावी दिली. म्हणलं जावं, गाडीत बसावं. मग गाडीत बसले बसले झोपच लागली मला. आणि उठल्यावर तू अक्कलच काढलीस माझी. भारी वाटलं मला. मला त्रास दिल्यामुळे भारी वाटलं. हा, अरे ते मी गायब झाले म्हणून तुला जो त्रास झाला ना, ते पाहून लई पॅनिक झालास का रे? डोक्यात लई विचार येऊन गेलेले दिसताय. कुठे गेली असेल, काय करत असेल, हरवली बिरवली की काय? बापरे, तिने स्वतःच बरं वाईट तर केलं नसेल? अरे यार, कशाला मी तिला काल बोललो एवढं? लई किल्ट घेतलास का रे? हे गप. असं काही झालेलं नाहीये. चालेल. किती प्रेम करतोस माझ्यावर अर्जुन? मग एवढं प्रेम आहे तर मग डिवोर्सची भाषा का रे करतोस? हे माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. नाहीये. माझी मदर माऊली काय म्हणते माहितीये का? नाही नाही म्हणतो आणि 3.5 हाणतो. म्हणजे म्हणजे दोनदा नाही म्हणलायस, म्हणजे आहे. तुझ्या मनात खोल आत कुठेतरी मीच राहते. हे फनी नाहीये. अरे अर्जुन, आपलं आयुष्यच फनी झालंय. लवशी पाय मनी पण सांगण्यात आमचे धनी. बरं ना? इम्पॉसिबल. इम्पॉसिबल. अरे 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 ऐक ना. अरे ते थोडं उखाण्यासारखं झालं का? काय माहिती, तो डिवोर्सचा विषय काढल्यापासून मला तर लय उखाणे सुचायले. लवशी पाय मनी पण सांगण्यात आमचे अर्जुनराव धनी. मीटर तुटते. मामा, काय चाललंय तुझं? कोणाला आणलं माहितीये का? ठाऊक आहे मला. याला मला भीमाबाईच्या खोलीत घेऊन जायचंय. त्याच्यासाठी तू मला मदत करायची. काय मामा, डोक्यावर पडलायस का तू? इथं मी तुम्हाला दोघांनाच घरात घेणार नाहीये आणि तू मला म्हणतोयस की या येड्याला भीमाईच्या खोलीत घेऊन चल. तू अर्जुन इथं कुठल्याही क्षणी येऊ शकतो. तो इथं आला आणि त्यानं तुम्हाला सगळ्यांना बघितलं तर त्याला काय सांगायचंय मी? काय करणार आहे तो? काय घाबरतो काय त्याला? येऊ दे ना, सांगण्यात समोर तुडवीन. तू अर्जुनला तुडवणार? नाही रे बाबा, आम्ही कसं त्याला मारणार? आमची काय शामत त्याला मारायची? उलट तोच आम्हाला मारेल. नाही पण तो का आम्हाला मारेल ना? कारण तू इथं आल्यावर आम्ही सगळे गुन्हे मान्य करू. म्हणजे आतापर्यंत आम्ही जे जे काही गुन्हे केले ना, अगदी त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा सुद्धा मान्य करू.
पण त्याचबरोबर त्याला हेही सांगू की ह्या सगळ्या गुन्ह्यांच्या मागचा मुख्य सूत्रधार हा तुझा साळसूद विद्याधर दादा आहे म्हणून. बोल, काय करतो? आता जर तू आम्हाला भीमाबाईच्या खोलीत घेऊन गेला नाही तर तुला या घरातून बाहेर कसा काढायचा याचा पद्धतशीर प्लान आम्ही केलेला आहे. अरे मामा काय बोललाच नाही देऊ. आतमध्ये या म्हणलाय तो. चाल. ए, चल चल. हे चॅटिंग ओय अर्जुन दादा नाही म्हणून दिवसभर चॅटिंग करणार का? हा, खाऊन घे ना, ते थंड होतंय सगळं. बस. ठीक आहे ना, ठीक आहे. बलराम दादा आणि विश्वंभर मामा. अगं बाई, खरंच आलात तुम्ही? बरं झालं आलात. अर्जुन भाऊजी पण नाही घरी. मस्त गरमागरम नाश्ता करा. मामी बघितलं का कोण आलंय? विश्वंभर मामा आलेत. मस्त गोडाधोडाचं करा, त्यांना खायला बी द्या आणि रातच्याला बांधून पण द्या. ते टारमाळे गे बसते काय? कोणाला काय पडले आणि हिला खायचं पडले? इथं काय खायला आलोय आम्ही? मग कशाला आले? नाही, सांगा ना, कशाला आले? म्हणजे अर्जुन दादांनी तुम्हाला माफ केलं? अर्जुन दादाने माफ करायला तो इथे असायला हवा ना. पण अर्जुन दादा मुंबईत आहे. नाही, मग तुम्ही हय कसे इलास? बा 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 बा, लईच प्रश्न आहे सगळ्यांच्या मनात, नाही का? नाही बोललोस तुम्ही, पण काय माझ्यावर कोणाचाच विश्वास नाही ना. आणि या घरातला सगळ्यात विश्वासू माणूस म्हणजे विद्याधर, नाही का? बोल विद्याधर, तुला जे बाहेर बोललो ना मी ते बोल. सांग मी इथं का आलोय ते. मीच बोलवलंय त्यांना. अरे पण अर्जुन दादा. पंक्या, मी बोलतो अर्जुनशी. अर्जुनचाच प्रॉब्लेम आहे ना. हे ना, काय झालं, त्या मामाचं एक
पर्सनल काम होतं, त्याला म्हणलं घरी ये, कर आणि जा. तोंड दाखवू नको अर्जुनला, काम करेल जाईल तो. अरे पण मग हे यांच्या बरोबर कसे येईल? आणि ह्यांका अर्जुन हे घेऊन इलो होतो. थैसून हे गायब झाले, पण मग हे आता ह्यांच्या वांगडा हय कसे इले? वडील हे तेच आहेत ना ज्यांना तुम्ही खोलीत लपून ठेवलं होतं? लपून ठेवलं होतं? अच्छा, म्हणजे यांना तुम्हीच गायब केलं होतं. तुम्ही ह्यांका गायब केलंस? हो, काय म्हणताय हो? वडील ही गोष्ट अर्जुन दादाला कळली ना तर तुमची खैर नाही बघा. आणि तो दुसरा माणूस कोण होता? कोण दुसरा माणूस? हो, खयचो दुसरो माणूस? आणि काय चालला काय तुमचा? पंख्या, काय बोलतोयस? कुठला माणूस दुसरा? हा, काही दुसरा बिसरा माणूस कोणी नाही, तुझा काहीतरी गैरसमज झाला. आणि मामानं काही कोणाला गायब केलेलं नाही. उलट हा येडा मामाला सापडला. मामी, मामाला पश्चाताप झालाय. म्हणजे इतके दिवस तो अर्जुनशी जे काही वागलाय ना त्याचं त्याला मनापासून वाईट वाटलंय. म्हणून तो भैरव देवाच्या मंदिरात गेला साकडं घालायला. मंदिरात हा तिथं त्याला दिसला. मामानं व्रत केलंय ना, गरजू माणसाला मदत करेल असं व्रत केलंय मामानं. मग ते व्रत पूर्ण करण्यासाठी ह्याला आणलंय त्यानं इथं. त्याला गरज आहे ना मदतीची, म्हणून तो त्याला इथं घेऊन आलेला आहे. नाही, पण हे कधीपासून व्रत करूक लागले? नाही म्हणजे इतक्या वर्षात मी कधी बघलंय नाही ना. मामी, पश्चाताप झालाय की नाही? उपरती झाली मामाला, साक्षात्कार झाला, मग ठेवलं त्यानं व्रत. पण कसलं व्रत? प्रिया, व्रत सांगून टाकलं तर मग ते व्रत कसलं? दादा हे बघ, मी म्हणतो चला 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 चला, हा नाश्ता थंड, नाश्ता करायचा की नाही? जा नाश्ता करायला जा. हा, बलरामला बांधून पण द्यायचं की नाही? शाली, हा चला नाश्ता करा. चला चला, चल पंख्या, चल आज नाश्ता करायचा ना. चल नंदा, चल चल, मी पण आलो. चल, हा चला 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 चला, बांधून द्यायचं की नाही नाश्ता? चल 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 चल, नाश्ता करा. हा,
छोटूताई, छोटूताई, मला माफ कर, मला माफ कर. छोटूताई, मला माफ कर. मामा तो भीमायला बघून एवढा का रडतोय? तू म्हणत होता ना त्या बेवड्याला आणि या येड्याला का उगा सांभाळतोय म्हणून. आता आलं का लक्षात तुझ्या? हा रडतोय म्हणजे याचा नक्कीच काहीतरी संबंध असणार भीमाईशी आणि या वाड्याशी. ए प्रदीप काय झालं? आम्ही आहोत ना? रडायचं नाही. ही भीमाबाईची खोली आहे का नाही? का मी भीमाबाईचं नाव घेतल्यावर असं का पाहिलं माझ्याकडे? तू ओळखतो का भीमाबाईला? काय काय म्हणजे काय नातं आहे तुझं आणि भीमाबाईचं? एवढा का रडतोय भीमाबाईचे फोटोकडे बघून? बोल ना, कोण लागते ती तुझी? हा? ताई होती माझी ती ताई. मी तिचा भाऊ, मी तिचा भाऊ. तर मला माफ कर, मी तुझा अपराधी आहे. तू भीमाबाईचा सख्खा भाऊ आहे? नाही, मी तिच्याकडे नोकर होतो. सख्या भावापेक्षा जास्त प्रेम दिलं मला ताईने. ताई, ताई. रडू नको, रडू नको, रडू नको, रडू नको. मला सांग, कवठेकरांच्या घरात नोकर होतास ना तू? नाही, नाही. कवठेकरांच्या घरात नोकर होतास ना तू? नाही, नाही. अरे असं काय करतो? कवठेकरांचं घर, नोकर होतो ना तू तिथं? आठवतं का? कवठेकर ही तुझी ताई नाही का? अरे तिथंच घर आहे हे, भीमाबाई कवठेकर. नाही. खोपड्यांकडे बाळासाहेब खोपडे, त्यांच्याकडे नोकर म्हणून होतो. खोपडे? कोण बाळासाहेब खोपडे? मालक, मालक. लय मोठा माणूस, लय मोठा माणूस.